श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बघा, 64 कलांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा समस्त भक्तजनांचा लाडका आहे. महाराष्ट्रात गणपती हे आराध्य दैवत आहे. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता असून प्रत्येक कार्यारंभी त्यांचे पूजन करण्याची बाप्पाप्रती आदराची भावना विराजमान आहे. आपण कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना करतो. अगदी लांबच्या पल्ल्यावर प्रवासासाठी रवाना होताना देखील आपल्या तोंडून गणपती बाप्पा मोरया हा जयघोष निघतो. तसेच गणपती बाप्पांच्या आगमनाच्या वेळेस तसेच अनंत चतुर्दशीला बाप्पांना निरोप देताना देखील आपण गणपती बाप्पा मोरया असे म्हणतो. पण गणपती बाप्पा असं म्हटल्यावर पुढे मोरया हा शब्द काय येतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? यामागची कथा काय आहे? तर आज आपण व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. पण त्याआधी स्वामी कृपा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून चॅनेलला नक्की सहकार्य करा. बघा, गणपती बाप्पा मोरया हा शब्द जुळून आला आहे. यामागे 600 वर्ष जुनी कहाणी आहे. चला तर मग ती कहाणी काय आहे हे आपण जाणून घेऊ. महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड या भागातील ही कथा आहे. 1375 मध्ये या गावामध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते. परंतु मोरया गोसावी हे कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतांतरे आहेत. मोरया गोसावी हे प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून दूर 95 किलोमीटर अंतरावर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत. पुढे ते याच ठिकाणी स्थायिक झाले. सतत 42 दिवस कठोर तपश्चर्या केली. ही कठोर तपश्चर्या बघून मोरया गोसावी यांना थेट गणपती बाप्पांनी दर्शन दिले. मयुरेश्वर गणेश मंदिर हे महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. असे सांगितले जाते की वयाच्या तब्बल 117व्या वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. परंतु पुढे वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होत नव्हते. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते. मग बाप्पांना तरी आपल्या भक्ताचं दुःख कसं बरं पाहावेल. मग एके दिवशी गणपती बाप्पांनी त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन दे. आणि दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. तेव्हा कुंडामध्ये स्नान करून पूजा करत असताना त्यांच्या ओंजळीमध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती आली. बाप्पांनी स्वतः त्यांना दर्शन दिले. पुढे हीच मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. काही काळानंतर मोरया गोसावी यांनी समाधी घेतली. ही समाधी देखील या मंदिराजवळच आहे. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर या नावाने ओळखले जाते. बाप्पांचे परमभक्त म्हणून या मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की त्यामुळेच लोक फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया असे म्हणतात. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि पुढे देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जाऊ लागले. तर बघा, ही होती यामागील कथा. तर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.